आपण घोकंपट्टी करतो ना, तेव्हा आपण माहितीला अक्षरशः मेंदूत जबरदस्तीने कोंबण्याचा प्रयत्न करत असतो. अच्छा, म्हणजे तिथे कोणतीही नैसर्गिक जोडणी नसते का? अजिबात नाही. तिथे कोणतीही नॅचरल लिंक नसते. पण जेव्हा एखादी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते, तेव्हा तिथे मेंदूची एक अत्यंत गुंतागुंतीची आणि शिस्तबद्ध प्रक्रिया काम करत असते. आपण ज्याला लक्षात राहणं म्हणतो, ती खरं तर माहिती साठवण्याची आणि जुन्या अनुभवांची ती विळण्याची एक कला आहे. भारीच. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी स्मृतीच्या याच वास्तुकलेचा किंवा आर्किटेक्चरचा वेध घेणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे खूप भक्कम स्रोत आहे. अगदी. डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती. हे नाव थोडं जड वाटत असलं तरी हा सिद्धांत म्हणजे केवळ माहिती कशी साठवली जाते एवढंच सांगत नाही. नाही, तो त्याहून खूप मोठा आहे. हो ना. मानवी मेंदू नवीन माहितीवर प्रत्यक्षात प्रक्रिया कशी करतो आणि ती माहिती आपल्या लाँग टर्म मेमरीचा अतूट भाग कशी बनते याचा तो एक मास्टर प्लॅन आहे. आपण आज हेच समजून घेणार आहोत की आपला मेंदू नक्की कशा प्रकारे गोष्टी कायमच्या कोरून ठेवतो. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. म्हणजे साधारण 1960च्या दशकात मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रात काय सुरू होतं हे पाहणं आवश्यक आहे. अच्छा, त्या काळात काय ट्रेंड होता? त्यावेळी B.F. स्किनर यांच्या वर्तनवादी सिद्धांताचा म्हणजेच बिहेवियरिझमचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या मते शिकणे म्हणजे केवळ उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजेच स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांच्यातील एक यांत्रिक दुवा होता. म्हणजे अमुक एक गोष्ट केली की तमुक होतं असं? हो, सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या प्राण्याला विशिष्ट कृती केल्यावर बक्षीस दिले की तो ती कृती पुन्हा करतो आणि तसाच माणूसही शिकतो, असा तो एकदम साधा विचार होता. पण एक मिनिट, मला हे थोडं समजून घ्यायचंय. म्हणजे त्या काळात शास्त्रज्ञांना असं वाटायचं की मानवी मेंदू हा एखाद्या रोबोटसारखा किंवा मशीनसारखं काम करतो. दुर्दैवाने हो, तसाच विचार होता. बापरे. म्हणजे अमुक एक बटन दाबलं की तमुक एक प्रतिक्रिया येते, एवढाच मेंदूचा रोल होता. यात विचार करण्याची स्वतःची प्रक्रिया कुठेच नव्हती. बरोबर ओळखलत. त्या काळात मेंदूला एक प्रकारचा ब्लॅक बॉक्स मानलं जायचं. आत काय चाललंय यापेक्षा बाहेर काय कृती घडते यावर जास्त भर होता. आणि तिथेच डेव्हिड आसुबेल यांनी या विचारांना एक खूप मोठं आणि ऐतिहासिक आव्हान दिलं. क्या बात आहे. मग आसुबेल काय म्हणाले? आसुबेल म्हणाले की मानवी मेंदू हा केवळ बाह्य गोष्टींना किंवा बक्षिसांना यांत्रिकपणे प्रतिसाद देणारा पोपट नाहीये. मेंदू हा माहितीवर अतिशय सखोल प्रक्रिया करणारी, तर्क लावणारी एक अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा आहे. तर प्रोसेस करतात. एक्झॅक्टली. त्यांनी स्पष्ट केले की आपण जे काही शिकतो त्याचा थेट संबंध आपल्या मेंदूत आधीपासून जे काही साठवलेलं आहे त्याच्याशी असतो. ओके, म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपला मेंदू पूर्णपणे कोरीपाटी नसतो. इथेच मला आसुबेल यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची आठवण येते. बोधात्मक संरचना किंवा कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर या सिद्धांताचा हा मूळ पाया आहे असं मला वाटतं. हो, बोधात्मक संरचना ही संकल्पना अत्यंत कळीची आहे. बोधात्मक संरचना म्हणजे व्यक्तीच्या मेंदूमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेला ज्ञानाचा मोठा साठा. आपण जन्मापासून जे काही पाहतो, अनुभवतो, वाचतो, त्यातून एक जाळं तयार होतो. बरोबर? अगदी बरोबर. त्यातून आपल्या मेंदूत वेगवेगळ्या संकल्पना, तथ्य आणि विचारांचे एक मोठे जाळे तयार झालेले असते. जेव्हा एखादी पूर्णपणे नवीन माहिती आपल्यासमोर येते, तेव्हा ती मेंदूत नुसतीच हवेत तरंगत राहत नाही. तिला कुठेतरी स्थिर होण्यासाठी एक भक्कम आधार लागतो. आणि याच आधाराला आसुबेल यांनी अँकर असं नाव दिलं आहे. जहाजाला किनाऱ्यावर थांबवण्यासाठी जसा अँकर टाकतात, तसंच नवीन माहिती मेंदूत साठवण्यासाठी जुन्या ज्ञानाचा अँकर म्हणून वापर होतो. हे खरोखरच खूप अचूक वर्णन आहे. पण हे प्रत्यक्षात कसं घडतं? हे समजण्यासाठी आपण अर्थपूर्ण अध्ययन आणि घोकंपट्टी यातला मुख्य फरक पाहूया. जर नवीन आलेली माहिती विद्यार्थ्याच्या या आधीच्या म्हणजे त्या बोधात्मक संरचनेत असलेल्या जुन्या माहितीशी जोडली गेली नाही, तर ते अध्ययन कधीच अर्थपूर्ण होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे जुन्या माहितीशी लिंक करवणं गरजेचं आहे. हो ना. मेंदू नेहमी नवीन माहितीला आधीच्या माहीत असलेल्या गोष्टींशी लिंक शोधत असतो. जेव्हा ही लिंक सापडत नाही, तेव्हा विद्यार्थी नाईलाजाने घोकंपट्टीचा आधार घेतो. हे अगदी एखाद्या मोठ्या ग्रंथालयासारखं आहे.
म्हणजे आपण घोकंपट्टीची तुलना अशा एका ग्रंथालयाशी करू शकतो जिथे नवीन आलेली पुस्तके नुसतीच जमिनीवर अस्ताव्यस्त फेकून दिली जातात. हो, आणि मग ती सापडत नाहीत. अगदी. आता विचार करा, परीक्षेच्या वेळी किंवा एखाद्या तातडीच्या मीटिंगमध्ये तुम्हाला एखादं विशिष्ट पुस्तक हवं असेल, तेव्हा त्या ढिगाऱ्यात ते वेळेवर कधीच सापडणार नाही. मेंदूत माहिती असते, पण ती विस्कळीत असल्यामुळे वेळेवर आठवत नाही. हे रूपक या प्रक्रियेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. कारण घोकंपट्टीमध्ये माहिती स्वतंत्र आणि विलग स्वरूपात साठवली जाते. रचनेशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे ती अनियंत्रित असते. होय, मेंदूला तिचे वर्गीकरण करता येत नाही आणि परिणामी ती लवकर विस्मरणात जाते. आणि याउलट अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे ते नवीन पुस्तक ग्रंथालयात आणल्यावर ते योग्य त्या विभागातील योग्य त्या शेल्फवर व्यवस्थित रचून ठेवणे. बरोबर. तो शेल्फ म्हणजे आपला आधीपासूनचा अँकर. पुस्तक तिथे ठेवल्यामुळे ते तर्कसंगतपणे जोडलं जातं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते चटकन सापडतं. एवढंच नाही तर आजूबाजूची इतर पुस्तकेही त्या विषयाशी संबंधित असल्यामुळे नवीन समस्या सोडवण्यासाठी त्या सर्वांचा एकत्रित वापर करता येतो. अगदी बरोबर आहे. अर्थपूर्ण अध्ययनात ज्ञानप्राप्तीची पद्धत ही संपूर्णपणे आकलनावर आधारित असते, केवळ कोड्या स्मरणावर नाही. त्यामुळे नवीन आणि अनपेक्षित परिस्थितीत या ज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होते. म्हणजे ॲप्लिकेशन सोपं होतं. हो. घोकंपट्टीमध्ये उपयोजनाचा म्हणजे ॲप्लिकेशनचा भाग अत्यंत कठीण होऊन बसतो, कारण मूळ संकल्पना समजलेली नसते. पण इथे खूप लॉजिकल प्रश्न उभा राहतो. जर अर्थपूर्ण जोडणी करणे म्हणजेच पुस्तक योग्य शेल्फवर ठेवणे हेच मुख्य उद्दिष्ट असेल, तर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते कशी? हा महत्वाचा मुद्दा आहे. ती मेंदूत प्रवेश कशी करते? कारण आसुबेल यांनी माहिती मिळवण्याचे आणि साठवण्याचे काही विशिष्ट प्रकार सांगितले आहेत. होय, आसुबेल यांनी माहिती मिळवण्याची पद्धत आणि ती मनात साठवण्याची पद्धत यावर आधारित 4 मुख्य प्रकारांचं वर्गीकरण केले आहे. पहिला प्रकार आहे अर्थपूर्ण ग्रहण अध्ययन म्हणजेच मीनिंगफुल रिसेप्शन लर्निंग. ओके. दुसरा आहे यांत्रिक ग्रहण अध्ययन किंवा रोट रिसेप्शन लर्निंग. तिसरा प्रकार अर्थपूर्ण शोध अध्ययन आणि चौथा यांत्रिक शोध अध्ययन. मला यातील ग्रहण अध्ययन म्हणजेच रिसेप्शन लर्निंगबद्दल थोडं जास्त खोलात जाऊन विचारायचं आहे. कारण आसुबेल यांनी या अर्थपूर्ण ग्रहण अध्ययनावर सर्वात जास्त भर दिला होता, नाही का? हो, त्यांनी यावर खूप फोकस केला होता. ह्या प्रकारात शिक्षक, मार्गदर्शक किंवा एखादे पुस्तक माहिती पूर्ण आणि अंतिम स्वरूपात विद्यार्थ्यासमोर सादर करतात. तरीही शिकणारा ती माहिती जुन्या ज्ञानाशी जोडून समजून घेतो. अच्छा. आसुबेल म्हणतात की शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात ही सर्वात प्रभावी आणि कमी वेळ घेणारी पद्धत आहे. पण यामागे काय कारण असेल? त्यामागे एक अतिशय व्यावहारिक कारण आहे. मानवी संस्कृतीने हजारो वर्षात प्रचंड ज्ञान मिळवले आहे. प्रत्येक पिढीनं जर शून्यापासून स्वतः प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्यास सुरुवात केली तर प्रगतीचा वेग एकदम मंदावेल. पण इथेच माझा एक आक्षेप आहे किंवा अनेकांना असं वाटू शकतं, ग्रहण अध्ययन म्हणजे केवळ एका जागी शांत बसून कंटाळवाणे व्याख्यान ऐकणे असाच त्याचा अर्थ निघतो ना? वरवर पाहता तसं वाटू शकतं. जर समोरचा विद्यार्थी स्वतः काहीच शोधत नसेल, तो कोणताही प्रयोग करत नसेल, केवळ माहिती ग्रहण करत असेल, तर तो मानसिकदृष्ट्या सक्रिय आहे असे आपण कसे म्हणू शकतो? हे तर पुन्हा जुन्या कंटाळवाण्या शिक्षण पद्धतीसारखंच वाटतं. इथेच आसुबेल यांच्या सिद्धांताची खरी खोली आणि वेगळेपण दिसून येते. बाह्यकृती नसली म्हणजे विद्यार्थी जरी एका जागी शांत बसून व्याख्यान ऐकत असला किंवा पुस्तक वाचत असला तरी त्याच्या मेंदूच्या आत एक अत्यंत सक्रिय मानसिक प्रक्रिया सुरू असते. म्हणजे मेंदू गप्प नसतो? अजिबात नाही. जेव्हा एखादी माहिती अंतिम स्वरूपात दिली जाते तेव्हा विद्यार्थ्याचा मेंदू ती माहिती जशीच्या तशी कॅमेऱ्यासारखी टिपत नाही. म्हणजे मेंदू आतल्या आत काहीतरी डिकोडिंग करत असतो का? अगदी तसंच. तो मेंदू अत्यंत वेगाने जुन्या आणि नवीन ज्ञानाची सांगड घालत असतो. तो स्वतःशीच प्रश्न विचारतो, हे मी आधी कुठं ऐकलंय का? जुन्या अनुभवांशी नवीन उदाहरणे ताडून पाहतो. काही गोष्टी वगळतो, काही गोष्टी नव्याने जोडतो. अरे वा. ही जी आतील वैचारिक घुसळण आहे तीच त्याला सक्रिय बनवते. शरीर शांत असलं तरी मेंदू आतमध्ये एक मोठी इमारत बांधत असतो. हे खूपच भारी आहे. म्हणजे अर्थपूर्ण ग्रहण अध्ययनात मेंदू स्वतःला जुन्या ज्ञानाच्या सहाय्याने सतत अपडेट करत असतो. आणि याउलट यांत्रिक ग्रहण अध्ययन म्हणजे काय? तर गणिताचे एखादं सूत्र का वापरले जाते हे अजिबात न समजता केवळ परीक्षेसाठी ते पाठ करणे. हो, एक्झॅक्टली. माहिती डोक्यात जाते पण आधीच्या ज्ञानाशी जोडली जात नाही, त्यामुळे ती अर्थहीन ठरते.
आणि शोध अध्ययनाचेही असेच 2 प्रकार आहेत ना? होय. जिथे विद्यार्थी स्वतः प्रयोग करून शिकतो त्याचे असेच 2 प्रकार आहेत. अर्थपूर्ण शोध अध्ययनमध्ये विद्यार्थी स्वतः उत्तर शोधतात आणि ते उत्तर मिळाल्यावर आधीच्या ज्ञानाशी तर्कसंगतपणे जोडतात. आणि यांत्रिक शोध अध्ययन? यांत्रिक शोध अध्ययनमध्ये ते केवळ तात्पुरत्या स्वरूपाचा शोध घेतात. समजा प्रयोगशाळेत एखादा प्रयोग केवळ शिक्षकांनी सांगितलाय म्हणून पूर्ण करायचा. त्यामागचा कार्यकारणभाव समजून न घेता केवळ टास्क पूर्ण करण्यावर भर द्यायचा. म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी? हो, यात शारीरिक हालचाल असते, प्रयोग होतो, पण ते ज्ञान कायमस्वरूपी बनत नाही कारण ते अँकर होत नाही. आता हे स्पष्ट झाले की मेंदू नवीन माहिती स्वीकारतो आणि ती जुन्या माहितीशी जोडतो. पण हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं त्या आतमध्ये नक्कीच नसेल. ही जोडणी नेमकी कोणत्या रचनेत होते? स्मृतीचे हे वास्तुकलाशास्त्र प्रत्यक्षात कसे काम करते? ही डिझाईन समजून घेण्यासाठी आपल्याला समावेशन किंवा सबझम्शन ही अतिशय महत्वाची संकल्पना पाहावी लागेल. आसुबेल यांच्या पूर्ण उपपत्तीचा हा आत्मा आहे. समावेशन म्हणजे काय नक्की? समावेशन म्हणजे नवीन संकल्पना किंवा माहिती आधीपासून असलेल्या व्यापक आणि सर्वसमावेशक संकल्पनेखाली सामावून घेण्याची, पचवण्याची प्रक्रिया. मानवी मेंदू हा माहितीची एक उतरंड किंवा हायरार्की तयार करतो. म्हणजे मोठ्या आणि व्यापक संकल्पना वरच्या स्तरावर असतात आणि त्यांच्याशी संबंधित छोट्या, विशिष्ट उपसंकल्पना खालच्या स्तरावर असतात. आसुबेल यांनी समावेशनाची 4 उपप्रकार दिले आहेत ना? आपण एक एक करून ते उलगडून सांगूया का? नक्कीच. पहिला आणि सर्वात सोपा प्रकार आहे व्युत्पन्न समावेशन किंवा डेरिव्हेटिव्ह सबझम्शन. जेव्हा नवीन मिळणारी माहिती ही आधीच माहीत असलेल्या एखाद्या संकल्पनेचं केवळ एक नवीन उदाहरण असते तेव्हा त्याला व्युत्पन्न समावेशन म्हणतात. जसे की एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच माहिती आहे की सस्तन प्राणी म्हणजे काय. आता त्याने नव्याने वाचले की वाघ हा सुद्धा एक सस्तन प्राणी आहे. तर त्याचा मेंदू तो वाघ थेट त्या सस्तन प्राण्यांच्या आधीच तयार असलेल्या फोल्डरमध्ये टाकतो. इथे मूळ संकल्पनेत काहीच मोठा बदल होत नाही, फक्त एक नवीन उदाहरण ॲड होतं. बरोबर. ही प्रक्रिया मेंदूसाठी फार सोपी असते. पण दुसरा प्रकार आहे सहसंबंधात्मक समावेशन किंवा कोरिलेटिव्ह सबझम्शन. हे थोडं गुंतागुंतीचं आहे कारण यात मेंदूला अधिक ऊर्जा आणि बुद्धीचा वापर करावा लागतो. अच्छा, म्हणजे इथे मेंदूला थोडं काम करावं लागतं. हो, यात नवीन माहितीमुळे आधीच्या संकल्पनेत काही बदल करावा लागतो. तिच्यात सुधारणा करावी लागते किंवा तिची व्याप्ती वाढवावी लागते. हे समजून घेताना मला एका भारी गोष्टीची आठवण झाली. हे अगदी एखाद्या मोबाईल ॲपच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखे आहे. अरे वा, कसं काय? समजा माझ्या डोक्यात पक्षी या संकल्पनेचं एक जुनं कोडिंग किंवा फोल्डर आले की ज्यांना पंख असतात आणि जे आकाशात उडतात ते सगळे पक्षी असतात. आता अचानक मी टीव्हीवर पेंग्विन पाहते. हो, आणि तो तर उडत नाही. एक्झॅक्टली, त्याला पंख आहेत पण तो उडत नाही, तो पोहतो. मग माझ्या त्या आधीच्या कोडिंगमध्ये एक बग किंवा एरर येतो आणि तो एरर दूर करण्यासाठी माझा मेंदू काय करतो? तो आपल्या मूळ संकल्पनेचं एक नवीन, अधिक भक्कम व्हर्जन अपडेट करतो. पक्षी म्हणजे ज्यांना पंख असतात पण त्यातील काही उडतात तर काही पेंग्विनसारखे उडू शकत नाहीत. हा जो जुन्या संकल्पनेचा विस्तार आहे ते म्हणजे सहसंबंधात्मक समावेशन. क्या बात आहे. हे सॉफ्टवेअर अपडेटचं उदाहरण या प्रक्रियेला अगदी अचूकपणे मांडतं. मेंदू सतत स्वतःचे अपडेट्स काढत असतो. आता तिसरा प्रकार पाहूया, वरिष्ठ श्रेणी अध्ययन किंवा सुपरऑर्डिनेट लर्निंग. यात काय होतं? यात प्रक्रियेची दिशा थोडी खालून वर अशी उलट असते. व्यक्तीला आधी अनेक विशिष्ट उदाहरणे माहिती असतात पण त्या सर्वांना जोडणारा धागा माहीत नसतो आणि त्यानंतर तो त्या सर्वांना एकत्र बांधणारी एक मोठी, व्यापक संकल्पना शिकतो. म्हणजे एका लहान मुलाला सफरचंद, केळी, पेरू आणि चिकू हे वेगवेगळे गोड लागणारे पदार्थ म्हणून माहीत असतात. त्याच्या मेंदूत या 4 स्वतंत्र फाईल्स असतात. पण नंतर कोणीतरी त्याला सांगतं की अरे, हे सर्व एकत्र मिळून फळे आहेत. अगदी बरोबर. तेव्हा ती फळं ही व्यापक संकल्पना त्या सर्व लहान संकल्पनांसाठी एक वरिष्ठ छत्री किंवा छप्पर बनते. या नवीन छत्रीमुळे मेंदूवरील ताण कमी होतो कारण आता त्याला प्रत्येक गोष्टीची स्वतंत्र नोंद ठेवण्याऐवजी एका मोठ्या गटाची नोंद ठेवता येते. अगदी तसंच. आणि चौथा प्रकार आहे संयोजनात्मक अध्ययन किंवा कॉम्बिनेटोरियल लर्निंग. यात नवीन माहिती ही जुन्या माहितीच्या वरची छत्रीही नसते किंवा खालचं उदाहरणही नसते.
तर ती समान पातळीवरील असते. एका क्षेत्रातील ज्ञानाचा वापर दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील माहिती समजून घेण्यासाठी यात केला जातो. जसं की विज्ञानात विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिक करंट शिकवताना त्याची तुलना पाण्याच्या प्रवाहाशी करणे. पाणी आणि वीज या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचे मूळ फोल्डर्स वेगळे आहेत. पण प्रवाह ह्या त्यांच्या समान गुणधर्मामुळे विजेचे आकलन सोपे होते. मेंदू दोन वेगवेगळ्या संकल्पनांना एकाच पातळीवर ठेवून त्यांच्यात एक मानसिक पूल तयार करतो. बरोबर. आतापर्यंत आपण पाहिलं की मेंदूचीही उतरंड कशी काम करते, तो फाईल्स आणि फोल्डर्स कसे बनवतो. पण यातून एक अतिशय व्यावहारिक आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जेव्हा कोणतीही पूर्णपणे नवीन आणि अत्यंत क्लिष्ट माहिती पहिल्यांदाच समोर येते, तेव्हा साहजिकच मेंदूचा गोंधळ उडू शकतो. कारण त्याला जोडण्यासाठी कोणताही जुना अँकर तात्काळ सापडत नाही. तर हा गोंधळ उडू नये म्हणून कोणती पूर्वतयारी करता येऊ शकते? आणि इथेच या संपूर्ण चर्चेतील सर्वात शक्तिशाली साधन समोर येतं, प्रगत संघटक प्रतिमान किंवा ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझर मॉडेल. आसुबेल यांनी शिक्षकांसाठी आणि खरं तर प्रेझेंटेशन करणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक प्रभावी साधन विकसित केले आहे. कोणतीही नवीन आणि अवघड माहिती समोर मांडण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची मानसिक स्थिती तयार करणे ही यामागची मूळ कल्पना आहे. होय. प्रगत संघटक म्हणजे नवीन पाठ किंवा विषय शिकवण्यापूर्वी दिलेले असे साहित्य किंवा माहिती जी आगामी मुख्य विषयापेक्षा अधिक व्यापक, अमूर्त आणि सर्वसमावेशक असते. म्हणजे एक प्रकारची प्रस्तावना. हो, पण त्याहून थोडी मोठी. अनेकदा नवीन पाठ सुरू करताना संदर्भ माहीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. तो दूर करण्याचं काम हा संघटक करतो. ही एक प्रकारची आगामी पाठाची बोधात्मक रूपरेषा किंवा ब्ल्यूप्रिंट असते. हे समजून घेण्यासाठी मी एक नेहमीची तुलना करू इच्छिते. प्रगत संघटक म्हणजे पुस्तकाची नुसती अनुक्रमणिका वाचून दाखवणे नाहीये. तर हे एखादं जिक्सॉ पझल सोडवायला घेण्यापूर्वी त्या पुठ्ठ्यावरील संपूर्ण अंतिम चित्र म्हणजे कव्हर पिक्चर पाहण्यासारखे आहे. एकदम परफेक्ट उदाहरण आहे. जर तुम्हाला ते अंतिम चित्र माहीत असेल तर ते छोटे छोटे तुकडे कुठे जोडायचे हे तुमच्या मेंदूला खूप सोपे जाते. पण ते पूर्ण चित्रच माहीत नसेल तर प्रत्येक छोटा तुकडा हा एक गोंधळ वाटतो. प्रगत संघटक हे तेच कव्हर पिक्चर दाखवण्याचं काम करतं. हे रूपक खरोखरच या संकल्पनेचं अचूक वर्णन करते. आसुबेल यांनी या प्रगत संघटकाचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे वर्णनात्मक संघटक म्हणजेच एक्सपोजिटरी ऑर्गनायझर्स, जो विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे नवीन असलेल्या विषयासाठी वापरला जातो. यात साध्या आणि सोप्या भाषेत आगामी मुख्य संकल्पनांचे वर्णन असते, जेणेकरून एक प्राथमिक अँकर तयार होईल. आणि दुसरा प्रकार? दुसरा म्हणजे तुलनात्मक संघटक किंवा कंपॅरेटिव्ह ऑर्गनायझर्स, जो जुन्या माहीत असलेल्या आणि नवीन शिकायच्या माहितीतील साम्य किंवा फरक दाखवण्यासाठी वापरला जातो. यामुळे जुन्या संकल्पनांचा थेट वापर नवीन माहिती पचवण्यासाठी होतो. आणि हे प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी ब्रूस जॉयस आणि मार्शा वेल या तज्ज्ञांनी 3 पायऱ्यांची एक अतिशय सुंदर प्रक्रिया दिली आहे. पहिली पायरी म्हणजे प्रगत संघटकाचे सादरीकरण करणे, जिथे सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचे अवधान वेधले जाते आणि पाठाची उद्दिष्टे स्पष्ट केली जातात. हो. दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष अध्ययन साहित्याचे सादरीकरण करणे, जिथे मूळ क्लिष्ट विषय टप्प्याटप्प्याने मांडला जातो. आणि तिसरी पायरी म्हणजे बोधात्मक संघटनेचे दृढीकरण, जिथे नवीन मिळालेली माहिती जुन्या ज्ञानाशी घट्ट जोडली गेली आहे की नाही हे तपासले जाते. आणि या सर्व प्रक्रियेत आसुबेल यांनी अर्थपूर्ण अध्ययनासाठी 2 अत्यंत मूलभूत तत्व सांगितली आहेत, जी मेंदूच्या नैसर्गिक कार्यपद्धतीवर आधारित आहेत. पहिलं तत्व आहे प्रगतिशील विभेदन किंवा प्रोग्रेसिव्ह डिफरन्सिएशन. मला वाटते याचा अर्थ असा की मानवी मेंदू हा प्रथम व्यापक संकल्पना आत्मसात करतो आणि नंतर तपशिलाकडे वळतो. म्हणजेच सामान्य ते विशिष्ट असा हा प्रवास असतो, अगदी गुगल मॅप्स सारखा. हो, बरोबर. आपण आधी पूर्ण देशाचा नकाशा पाहतो, मग राज्यावर झूम करतो, मग शहरावर आणि शेवटी एखाद्या विशिष्ट गल्लीवर. जसं भूगोलात आधी हवामान ही मोठी संकल्पना शिकवणे आणि मग हळूहळू त्यात उष्ण हवामान, थंड हवामान असे बारकावे शिकवणे. अगदी तसंच काम करतं हे तत्व. आणि दुसरं तत्व आहे एकात्मिक समन्वय किंवा इंटिग्रेटिव्ह रिकन्सिलिएशन. अनेकदा जुन्या आणि नवीन माहितीमध्ये विरोधाभास वाटू शकतो. मगाशी आपण पेंग्विनचं उदाहरण पाहिलं. तिथे सुरुवातीला गोंधळ उठतो. हो, साहजिकच आहे. अशा वेळी मनातील ही विसंगती दूर करून ज्ञानाचा ताळमेळ बसवणं गरजेचं असतं.
शिक्षक म्हणून दोन वेगळ्या वाटणाऱ्या संकल्पनांमधील साम्य आणि भेद स्पष्ट करणं महत्त्वाचं असतं. यामुळे विद्यार्थ्यांमधील चुकीच्या समजुती दूर होण्यास खूप मदत होते. आता आपण या चर्चेच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आसुबैल यांच्या या सिद्धांताला इतर समकालीन विचारांच्या तुलनेत कसे पाहिले गेले हे पाहणं रंजक ठरेल. कारण प्रत्येक मोठ्या सिद्धांताला काही विरोधी विचारी असतातच. विशेषतः जेरोम ब्रूनर यांच्याशी त्यांची जी सातत्याने तुलना केली जाते ती पाहणं महत्त्वाचे आहे. हां, मानसशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रातील एक अतिशय क्लासिक वाद किंवा चर्चेचा विषय आहे. ब्रूनर हे शोध अध्ययनाचे म्हणजेच डिस्कव्हरी लर्निंगचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचा भर इंडक्टिव्ह पद्धतीवर होता, म्हणजे विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे जाणे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः अनुभव घेऊन शोध घ्यावा असं त्यांना वाटायचं. हो, त्यांना ते तीव्रतेने वाटत असे. आणि याउलट आसुबैल यांचा भर आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ग्रहण अध्ययनावर होता. ते डिडक्टिव्ह पद्धत मानत होते, म्हणजेच सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे जाणे. मला इथे हे जाणवतंय की आसुबैल म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट शून्यापासून स्वतः शोधायला विद्यार्थ्याकडे वेळ नसतो. म्हणजे आसुबैल हे अत्यंत व्यावहारिक विचारवंत होते असे म्हणता येईल का? हो, नक्कीच. म्हणजे त्यांना शिक्षणात कार्यक्षमता हवी होती, पण आकलनाशी तडजोड न करता. हे 100% खरे आहे. आसुबैल अत्यंत व्यावहारिक होते. जर माहिती आधीच व्यवस्थित, तर्कसंगत आणि प्रगत संघटकांच्या मदतीने मांडली असेल तर ती स्वीकारणे हे स्वतः अंधारात साचपड शोध घेण्यापेक्षा अधिक कार्यक्षम असते आणि तरीही ती तितकेच अर्थपूर्ण असू शकते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. पण दोघांमध्ये काही साम्य होतं का? हो, तर विशेष म्हणजे शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ब्रूनर आणि आसुबैल या दोघांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य होते. दोघेही विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाला किंवा प्रायर नॉलेजला सर्वोच्च मानतात. जुन्या ज्ञानाशिवाय नवीन ज्ञान शक्य नाही यावर दोघांचंही एकमत होते. आजच्या आधुनिक आणि अतिशय वेगवान जगात या सिद्धांताचे मूल्य काय आहे हे पाहिल्यास अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आजची प्रभावी व्याख्यान पद्धती, कॉर्पोरेट प्रेझेंटेशन्स, अभ्यासक्रमाची प्रगतिशील मांडणी आणि चुकीच्या संकल्पनांचे निर्मूलन या सर्व गोष्टी कळत नकळत आसुबैल यांच्या सिद्धांतावरच आधारित आहेत. आणि हो, जोझेफ नोव्हॅक यांनी विकसित केलेला संकल्पना नकाशा आपण कसा विसरू शकतो? होय, योसेफ नोव्हाक हे आसुबैल यांचेच विद्यार्थी आणि सहकारी होते. त्यांनी आसुबैल यांच्याच समावेशनाच्या सिद्धांतावर आधारित कन्सेप्ट मॅप तयार केला. हा नकाशा म्हणजे मुख्य संकल्पना एका बॉक्समध्ये आणि त्यातून निघणाऱ्या शाखा दुसऱ्या बॉक्समध्ये आणि त्यांना जोडणारे आहे, करतो यांसारखे शब्द. हा नकाशा आज जगभरात केवळ शाळांमध्येच नाही तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्येही माहितीमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी सर्रास वापरला जातो. एवढंच नाही तर हे तत्वज्ञान इतके पायाभूत आहे की ज्या स्पर्धा परीक्षा असतात, विशेषतः शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा, त्यांच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत अनिवार्य आहे. सामान्य ते विशिष्ट मार्ग, अँकरिंगची संकल्पना, शाब्दिक अध्ययनावर दिलेला भर आणि याला आधुनिक ज्ञानात्मक उपपत्ती का म्हणतात त्याची कारणे, या सर्व गोष्टी एक चांगला मार्गदर्शक बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. नक्कीच. तर आजच्या या अतिशय सखोल चर्चेतून आपण काय सारांश काढू शकतो? हे स्पष्ट होते की खरे शिक्षण किंवा शिकणे हे केवळ विस्कळीत माहिती गोळा करणे नाही, मेंदूवर आदळणाऱ्या माहितीला जसेच्या तसे साठवणे नाही, तर मेंदूमध्ये एक अर्थपूर्ण जोडलेले ज्ञानाचे जाळे विणणे आहे. आपले जुने ज्ञान हे नवीन ज्ञानाला सामावून घेण्यासाठी नेहमीच एक अँकर म्हणून काम करत असते. घोकमपट्टीने हे जाळे कधीच विणले जात नाही. अगदी बरोबर. मेंदूच्या या ज्ञानात्मक संरचनेची आणि माहिती साठवण्याची ही आर्किटेक्चरल डिझाईन एकदा समजली की आपण स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेकडे एका पूर्णपणे वेगळ्या आणि अधिक प्रभावी दृष्टिकोनातून पाहू शकतो. माहिती कशी द्यायची आणि कशी घ्यायची याचं हे एक विज्ञान आहे. हे सगळं ऐकल्यावर आणि मेंदूचा या अफाट क्षमतेचा विचार केल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो. जर आपले आधीचे जुने ज्ञान नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी अँकर म्हणून काम करत असेल आणि मेंदू सतत नवीन गोष्टींना जुन्या गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा अर्थ असा होतो का की आपण जितके जास्त शिकतो तितके नवीन गोष्टी शिकणे अधिक सोपे आणि जलद होत जाते? एक असे शक्तिशाली चुंबकीय जाळं किंवा मॅग्नेटिक नेट बनतो का, जो भविष्यातील कोणतीही नवीन माहिती आपोआप स्वतःकडे खेचून घेऊ शकतो?
सुरुवातीला आपण घोकंपट्टीबद्दल बोललो होतो, जिथे आपण माहिती मेंदूत कोंबण्याचा प्रयत्न करतो. पण जर हे अर्थपूर्ण अध्ययनाचे चुंबकीय जाळं मेंदूत एकदा व्यवस्थित विणायला सुरुवात केली, तर कदाचित भविष्यात माणसाला कधीच कोणतीही गोष्ट पाठ करण्याची गरजच उरणार नाही. हे जाळेच सर्व काही सामावून घेईल. असा विचार करायला लावणारी ही नक्कीच एक मोठी संकल्पना आहे.